तर नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले होते फक्त शेतात चक्कर मारायला जात होतो. पण आज वाटलं की थोडं काहीतरी काम पण करायला पाहिजे. तसं तर छोटं मोठं काम चालूच असतं, पण आज मला जरा संत्र्याला पाणी सुद्धा सोडायचं होतं. कारण संत्र्याच्या बगीच्यामध्ये आपण हरभऱ्याची सुद्धा पेरणी केली आणि हरभऱ्याला 8-10 दिवस झाले पाणी दिलंच नव्हतं. म्हणून संत्र्याला पाणी सोडलं. शेतामधली माती सुद्धा माती परीक्षणासाठी घेतली होती आणि आपली तूर पण सोंगणं सुरू आहे बरं का. म्हणून झटका मशीनचे जे दोरी होती ते सुद्धा आपण काढून घेतली. ही जी तुम्हाला दोरी दिसते ना, ही नॉर्मल दिसते, पण एकदा जर झटका बसला ना, माणसाला पाणी प्यायला सुद्धा उठू देत नाही. एवढा खतरनाक याचा झटका बसतो. घरी आल्यानंतर मला चैतन्य विचारतो, तुम्ही एवढं शेतामध्ये काम करता, एवढं बाहेर फिरता, मग एवढे गोरे कसे काय? हे निकोनी टॅन व्हॅनिश आहे. हे स्पूनच्या मोठ्या बाजूने लोशन घ्यायचं आणि स्पूनच्या लहान बाजूने हे पावडर घ्यायचं. त्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं मिक्स करायचं. मिक्स केलेली क्रीम अप्लाय करण्याच्या आधी हे प्री पोस्ट क्रीम लावायची. त्याच्यानंतरच ते मिक्स केलेली क्रीम लावायची. 20 मिनिटं तसं ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर ते पुसून घ्यायचं. नंतर प्री पोस्ट क्रीम लावायची आणि आता बघा रिझल्ट. बाप रे, एवढा फरक. मुलांनी अप्लाय करायच्या आधी दाढी आणि आयब्रोची काळजी घ्यायची आहे. आणि जर कोणाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये लिंक असं लिहा. धन्यवाद.